आपलं स्वतःचं हित कुठे आपण हे बघितलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, हित आहे सांगणारे भरपूर आहेत म्हणले महाराज. सांगणारे भरपूर आहे, पण ऐका, सांगत असताना सांगणारे भरपूर आहेत तेवढे ऐकायला कमी पडते एवढे सांगणार आहेत. पण प्रत्येकाचं सांगणं वेगवेगळं असतं बरं का. काही चांगलं सांगतात आणि काही वाईट सांगतात. एखादा मोठा झाला तर त्याला काही जण वाईट सांगणार आहेत, महाराज हे असं करू नका, हे असं करू नका, ह्याच्यामध्ये तुमचं भलं नाही, असे सांगणारे भरपूर आहेत म्हणले. कारण आपलं नाव जर मोठं झालं ना तर आपलेच आपल्याला खाली ओढतात. कोण? आपलेच आहेत म्हणले, हे खाली वाढणारे, हे दुसरे कुणी नाहीत बरं का. तुकोबारायांना काय केलं? तुकोबारायांनी काहीच केलं नाही महाराज. तुकोबारायांना लोक पागल म्हणले. तुकोबारायांना काय म्हणले? लोक पागल म्हणले. त्यात काही नवल नाही. तुकोबारायांना लोक पागल म्हणले, त्याच्यात काही नवल नाही. पण ज्या तुकोबारायांना लोक पागल म्हणले ते तुकोबाराय त्या लोकांना काही बोलले नाही, ह्याच्यामध्ये नवल आहे. काहीच बोलले नाही तुकोबाराय. लक्षात घ्या, मंबाजी बुवानं तुकोबारायांना मारावं आणि तीच तुकोबाराय रात्री मंबाजी बुवाकडे जावं, काका दार उघडा, गावामध्ये मंदिरामध्ये कीर्तन आहे आणि तुम्ही माझ्या कीर्तनाला या, दार उघडा काका. काका काय दार उघडत नाहीत, तेव्हा तुकोबाराय म्हणतात, काका ओ काका, तुम्ही सकाळी मला काठीनं मारले ना, तुमचे हातपाय दुखत असतील, मी तुमचे हातपाय चोपू का? हे होते तुकोबाराय. हो तुकोबाराय, तरी सुद्धा त्या तुकोबारायांना ज्यांनी मारलं ना तेच तुकोबाराय पुन्हा त्यांच्या इथं घरी जायले. कशाला? माझ्या कीर्तनाला या, तुमच्याशिवाय माझं कीर्तन होत नाही. हे होते तुकोबाराय. आणि आज जर आपल्याला कुणी जर असं बोललं असतं ना तर तंगड थुडून जाग्यावर ठुला असता. हो, हे काय आजकालचे तुकोबार आहेत का? नाही म्हणले महाराज. ते तुकोबार आहे ते होऊन गेले बरं का. आणि तुकोबार आहे जायला गेले बी कसे महाराज? प्रत्येकाचं जाणं वेगवेगळं असतंय. श्रीमंत असो, आमदार असो, खासदार असो, कुणी असो, जावा प्रत्येकाला लागणार आहे, पण जाणं प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीचं असतंय बरं का. कारण इथं आलात ना प्रत्येकाला जावं लागणार. जेवढे उपजलेत ना ह्यांना प्रत्येकाला जावं लागणार आहे. कारण नावच मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू लोकांमध्ये जन्म मिळालाय ना तर जावा मात्र लागणारच आहे बरं का. हो, सगळेजण जाणार आहे, पण जात असताना भगवंताचं नामस्मरण करून जा, देवाची भक्ती करून जा. ह्या जाण्याला महत्व आहे महाराज. तुकोबाराय काय करून गेले? देवाची भक्ती करून गेले, देवाचं नामस्मरण करून गेले. ह्या जाण्याला महत्व आहे. आपण सगळेजण गणपती बसवतात ना, या गणपती पुढे देवाची भजन करा, देवाची भक्ती करा. कारण गणपतीकडे जर बघितलं ना तर पोट मोठं आहे. ऐका बरं का, गणपतीकडे बघितलं तर कसं आहे? पोट मोठं आहे, डोळे बारीक आहेत, कान मोठे आहेत, सोंड वाकडी. हे का म्हणून माहिती का? लक्षात घ्या. हे डोळे बारीक आहेत का म्हणून माहिती का? आपल्या भक्ताला नेमकं त्रास कोण कोण देतं ही सूक्ष्म नजर आहे. एखादा जर त्रास दिला मग त्याला गणपती बाप्पा नीटच करतोय बर का. आणि कान मोठाले का म्हणून? कारण इथं जर बघितलं तर गणपती एक मंडळ मांडित नाही. कारण एका गावामध्ये 2-2, 3-3 मंडळ सहज असतात बर का. मग त्या मंडळामध्ये नेमके कोण्या मंडळाचे कसे गुणगान आहेत, कोण्या मंडळाचे कसे गुणगान आहेत, असे प्रत्येक मंडळाचे जर गुणगान गायचे म्हणले तर हलक्या कानाचा देव कामाचा नाही, त्याला मोठालेच कान लागते. त्याच्यामुळं कान मोठाले बर का. आणि सोंड वाकडी का म्हणून? ऐका बर का, सोंड वाकडी याच्या करता गणपती बाप्पाला जे वाकडा चालला त्याला गणपती वाकडच करणार, आणि सरळ चालला त्याला सरळच आहे बर का. सरळ आहे त्याला सरळच आहे, आणि वाकडा आहे त्याला वाकडाच आहे. मग पोट मोठं का म्हणून? हे आपण जेवढे पाप करतो, हे पाप जे करतो ना हे गणपतीला निवारावं लागते. कारण नावच काय? विघ्न हरता, सुख देणार आहे आणि पाप घेणार आहे. त्याच्यामुळे आपण जेवढे पाप करतो ना ते सगळे पाप गणपती बाप्पाला स्वतःच्या पोटात घ्यावा लागते. त्याच्यामुळं पोट मोठं आहे गणपतीचं बर का. हे त्याच्यामुळं काय आहे? गणपतीचं पोट मोठं आहे. त्याच्यामुळं गणपतीकडे जा, गणपतीची भक्ती करा. कारण गणपतीकडे जर बघितलं तर साधा देव त्याला समजू नका. हे काय साधा देव आहे का म्हणले? गणपतीला हराळी वाहण्याचं कारण काय? लक्षात घ्या बर का. त्याला हराळी वाहण्याचं कारण ऐका, आणलासूर नावाचं एक राक्षस आलता बघा. कोण? आणलासूर नावाचा बर का. आणलासूर नावाचा राक्षस असा होता, तो निस्ता आग फेकायचा. आणलासूर की निस्ता आग फेकायचा बर का. अख्खं उद्ध्वस्त केलं, नाही नाट केलं. गणपती बाप्पा म्हणला येऊ द्या माझ्यासमोर, त्याला दाखवतोच माझा झंटका कस काय असतो, समोर येऊ दे फक्त बर का. गणपती बाप्पा समोर ते आला, आणि आल्याच्या नंतर या गणपती बाप्पानं काय केलं माहिती का? जसं त्या आणलासूर नावाच्या राक्षसाला घेतलं तसं डायरेक्ट गिळूनच टाकलं. ओम भट स्वाहा. गिळूनच टाकलं महाराज. काय काय लोक जगाचं कल्याण करण्यासाठी येतात बर का. ते गणपती बाप्पाचे वडील तसे जगासाठी विष पिलं.
केला गाळा काळा. काय गरज होती विष पिण्याची? पण कशासाठी पेलं? हो, कशासाठी पेलं? जगाचं हे संसार हे सगळे जे ना हे सुखाला करण्यासाठी, सुख देण्यासाठी त्यांनी सुद्धा स्वतःचा गळा काळा करून घेतला. त्यांनी सुद्धा विष पेलं बरं का. आणि गणपती बाप्पाने सुद्धा आणलासूर नावाच्या राक्षसाला गिळून घेतलं. आणि आता फक्त गणपती बाप्पाच्या पोटामध्ये त्या आणलासूर नावाच्या राक्षसाने आग सोडली. आणि आग सोडली की त्या गणपती बाप्पाच्या अंगाची निस्ती लहा 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 होऊ लागली. निस्ती लहा लहा होऊ लागली. तेवढे सगळे देवदेवता आले. काय करावं? शस्त्र वापरले, अस्त्र वापरले, सगळं केलं, पण काही प्रयोग झाला नाही. गणपती बाप्पाला गुणच येत नव्हता. गंगामध्ये आंघोळ केली तरी सुद्धा काही झालं नाही. शेवट चंद्र डोक्यावरती बसला, शांत बसा, लहा शांत होईल, पण तरी सुद्धा काही झालं नाही. मग नंतर सगळ्या ऋषीमुनींनी 21 हराळीची एक एक जोडी केली, गणपती बाप्पाला वाहिली. तेव्हा आग शांत झाली. आणि म्हणून महाराज म्हणतात काय, हराळ व्हायला पाहिजे बरं का. कोणाला? गणपतीला. त्याच्यामुळं हराळ वाहतेत बरं का. हो, तुरा दुर्वाचा शोभेला. हा, त्याच्यामुळं दुर्वाचा तुरा आहे कोणाला? गणपतीला. कारण गणपती आला की बारकाल्या पोराईकडे कामच ती असते. हराळ आणा, आगाडा आणा, हराळ आणा, आगाडा आणा, कामच ते असतंय. आम्ही गावाकडे गेलो की माझ्याकडे तेच काम असतं. 21 हराळी आणा. मग आम्ही काय करायचं, ते हराळ घ्यायची, त्यातले 3 तुरे काढायचे आणि अशा गाठ बांधायची आणि पुन्हा गणपती बाप्पाकडे व्हायची. तेवढंच काम असते. ती ह्याच्या करता हराळी वाहतात. विठाला विठाला विठाल, विठाला 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 विठाला. महाराज म्हणजे हा संसार आहे, हा दुःखमुळे, ह्याच्यामध्ये काही नाही, ह्याच्यामध्ये सुख नाही, काय नाही बरं का. नामस्मरण केलं पाहिजे. प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण जाणं प्रत्येकाचं वेगवेगळं असलं पाहिजे. तुकोबारायांचं जाणं बघा. तुकोबाराने नेहला जगाचा चालक मालक आलाय बरं का. तुकोबारांचं हे जाणं बघा. आणि एकीकडं धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा सम्राट आहे धृतराष्ट्र, पण त्याचं जाणं बघा बरं का. लक्षात घ्या, कोणावरती कशी दिवस येईल आणि कोणावरती कशी वेळ येईल म्हणून सांगता येत नाही बरं का. आज जर एखादा लक्षाधीश असला तर उद्या भिक्षाधीश होऊ शकतो. आज जर एखादा भिक्षाधीश असला ना तर उद्या लक्षाधीश होऊ शकतो बरं का. म्हणले ही एक परीक्षा आहे. हे जे आपल्याला आयुष्य मिळालं ना, ही परीक्षा आहे. म्हणले उद्या कोणचा पेपर आहे हे माहित नाही, परवा कोणचा पेपर आहे हे माहित नाही. कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे. प्रत्येकाची प्रश्नपत्रिका कशी वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे कॉपी सुद्धा आपल्याला करता येत नाही. हे आयुष्य मिळाले म्हणले आपल्याला. हे आयुष्य ना तर ह्याच्या काही ना काहीतरी चीज करून घ्या. जाणं असं होतं कोणासारखं, तर तुकोबारांसारखं जाणं. उत्तमची ओरे वा, कीर्ती मागे, उत्तमची ओरे हरी हरी. कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे. तुका म्हणे का मरण्याचे सार, हो उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरण्याची सार, हरी हरी. उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे मागे. तुका म्हणे एका मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. हो, मरण आहे म्हणले प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण जात असताना माग कीर्ती राहिली पाहिजे असं जा म्हणली. हो, मरायचंय प्रत्येकाला, पण जाणं तुकोबारायांसारखं असावं. तुकोबारायांना जगाचा चालक मालक न्यायला आला बरं का. वैकुंठाहून देऊ न्यायला आला. आणि लक्षात घ्या, तुकोबारायांकडे काही श्रीमंती नव्हती. श्रीमंती भरपूर होती, पण सगळी दान देण्यात देऊन टाकली होती. सगळी दान द्यायची. हो, गावामध्ये कीर्तन झालं की येत असताना जेवढं भेटलंय तेवढं वाटाणी वाटून टाकायचे, वाटाणी वाटून टाकायचे. हे म्हणजे तुकोबाराय होती. शेवट देऊ न्यायला आला, श्रीमंती काहीच राहिली नाही. 2 दिवस तुकोबारायांनी देवाला थांबून घेतलं. देवा न्यायचंय ना, पण ऐक, माझ्या इथं 2 दिवस तुला थांबावं लागल. मग 2 दिवस थांबावं लागल. तर त्या तुकोबारायांच्या झोपडीमध्ये देव राहायचा. आणि देवाला खायला तुकोबारांनी कण्या दिल्या बरं का. मग कण्या तुकोबारांना खायला दिल्या, तर कण्या बी काय कशाच्या होत्या? बदामाच्या कण्या होत्या का काजूच्या कण्या होत्या? कण्या काय कशाच्या नव्हत्या. दरदरीत पाण्यामादी रांधेल्या कन्या,
रांदिल्या कन्या रांदिल्या कन्या दरदरीत पाण्या बर का हो असं पाणी आहे म्हणजे बर का कन्या 2-1 मूठ आणि पाणी किती 4-5 गिलास पाणी बर का हो अशा कन्या देवाला खायला दिल्या बर का कुणी तुकोबारांनी 2 दिवस राहिले देव कदरून गेला देवा तुकोबारायांना देव म्हणतो बर का महाराज आता चला आपल्याला जायची वेळ झाली वैकुंठाला जायचंय चला पण जात असताना तुकोबाराय म्हणले गावामधून कुणी येतंय का मला बघू दे ना पण गावामधून कुणी आलं नाही ऐका गाववाल्याने जरी ऐकलं नाही तर शेवट कोण असती बायको असती बर का तुकोबाराय बायकोकडे गेले बायकोला म्हणले चल ना येते का नाही हो आता लाडानं तुकोबाराय आवली म्हणायचे बर का बायकोला आवले देव नेहेला आलाय तुला तर माहितीये ना चल वैकुंठाला नेहेला देव आलाय आवली सुद्धा म्हणाली काय पटत आहे तुम्हाला आतापर्यंत गाय नव्हती म्हैस नव्हती आता गाय आणली भावानं दूध खावा हे दिलं सोडून आता कुठं काय नाही तर वैकुंठाला जायचं चाललंय बर का तुकोबारायांची जी बायको होती ना आवली ती लई तापड होती बर का आणि प्रत्येकाच्या आवल्या अशाच तापड असत्यात हा हा अशी तुकोबारायांची आवली होती बर का पण ती सुद्धा म्हणली जा मी सुद्धा येत नाही बर का हो ऐकलं नाही शेवट बायको असती बर का सरपंचाकडे जायचं म्हणलं तर सरपंचाकडे काही मागायचं म्हणलं तर शिस्तीतच जावं लागतंय दिलं तर ठीक नाही दिलं तर पुन्हा ही म्हणतंय पण स्वतःची बायको सरपंच झाली काही मागायची गरज आहे का बायको सरपंच असले मागायची गरज आहे का गरज नाही म्हणले हो सगळे माणसं पैसा 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 करतात हो सगळे माणसं धन 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 करीत राहतात शेवट मेल्याच्या नंतर लिहावं लागतोय निधन इतकं धन धन करीत राहतात बर का पण ऐका एवढे धनाच्या महाग पळत येत पण कौरव जोपर्यंत आपल्या लक्ष्मी पायाची दाशी होत नाही तोपर्यंत पण एकदा जर लक्ष्मीच पायाची दाशी झाली तर धनाची पुन्हा काही गरज नाही पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुळती हो महाराज म्हणले फक्त आपल्या पायाची लक्ष्मी व्हायला पाहिजे दासी एकदा जर दासी झाली ना मग कशाचीच आपल्याला गरज नाही महाराज म्हणले हितासाठी जगतो हे मान्य हित कळत आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची जो हितासाठी जगतोय ना त्याच्या आई वडिलाला धन्यता दिली पण ज्यांचे आई वडील धन्य त्यांच्या कुळात काय अभंगाचं दुसरं चरण पुत्र होती जे सात्विक हरी हरी वा वा होती जे सात्विक कोळी कन्या होती जे सात्विक कोळी कन्या होती जे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या होती जे सात्विक कोळी कन्या होती जे सात्विक याचा हरिख वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा कुळी कन्या पुत्र सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा कोळी कन्या होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा वाटे देवा वाटे देवा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हो ज्यांचं कुळ धन्य ना त्यांच्या कुळामध्ये असे सात्विक मुलं जन्माला येतात म्हणले बरं का कुळी कन्या पुत्र
होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मग सात्विक मुलं जन्माला येतात. मग कसे? आमच्या सिंधुताईवणी, आमच्या भाऊवणी सात्विक मुलं जन्माला येतात. का? एवढं मोठं आईचं पुण्य स्मरण करणं, ह्याला बी मोठंच अंतकरण लागतंय बरं का. हो, ह्याला बी मोठं अंतकरण लागतंय. कारण आजकाल जर बघितलं ना, हे पुण्य स्मरण आणि हे ना आता लांबत चाललंय म्हणले. हो, कारण आजकाल जर बघितलं ना, हे 10वे 13वे सुद्धा घालायला ह्यांना टाइम नाही म्हणले. ज्या आईनं आपल्याला हाडाचं रक्त काढून मोठं, आईनं एवढं हे करायचं, आईनं एवढं आपल्याला मोठं बनवायचं, एवढं लहानाचं मोठं आपल्या स्वतःच्या आईनं करायचं महाराज. आपल्या बापानं ह्यानं स्वतःच्या एवढं मोठं करायचं बरं का. पण त्याच आई वडिलाला आपण मोठे झाल्याच्या नंतर विसरून जातात बरं का. ही फार शोकांताची गोष्ट आहे बरं का, फार शोकांतिकेची गोष्ट आहे. लक्षात घ्या, ज्यांची आई वडील आहेत ना त्यांनाच आई वडिलाची किंमत कळते. ही बाकीच्या आई वडिलाची किंमत कोणालाच कळत नाही बरं. ज्यांचे आई वडील नाही आहेत ना, हो, त्यांना किंमत कळते बरं का. ज्यांचे आई वडील आहेत ना त्यांना नाही किंमत कळणार. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत, आणि ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते. काय असती त्या बापाची किंमत आणि काय असती त्या मायेची किंमत महाराज. ज्यांना नाहीत ना त्यांनाच कळत. आमच्या ज्ञानोबारांचे आई वडील लहानपणी निघून गेले, त्यांना विचारा काय जीवनामध्ये दुःख असेल. तर बाप म्हणजे कोण असतो? दगडावर घसटणारा चंदन म्हणजे बाप असतो. दगडावर घसटणारा चंदन म्हणजे बाप असतो. ऐका बरं, एके दिवशी दगडानं चंदनाला प्रश्न केला, अरे चंदन दादा, अरे किती दिवस घासशील रे, घासू घासू एके दिवशी संपून जाशील रे चंदन दादा, किती घासशील? ह्या चंदनानं गोड उत्तर दिलं. चंदन काय म्हणलं माहिती का? दगड दादा, अरे माझ्या जर घासण्यानं ह्या वारकऱ्याच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, ह्या श्रोत्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, तर मी मात्र घासायला तयार आहे. तसा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. माझ्या जर घासण्यानं जर संसार सुखी राहत असेल ना, तर मी मात्र घासायला तयार आहे. असा ना म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे महाराज. आणि जीवनामधला तो जर बाप निघून गेला ना, तर त्यांना विचार आई वडिलाची काय किंमत असते. तर महाराज त्यांनाच विचारा. त्याच्यामुळे जीवनामध्ये आई वडील पाहिजेत महाराज. ज्ञानोबांचे आई वडील निघून गेले, त्यांना विचारा काय जीवनामध्ये दुःख येतं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे ज्ञानोबारायांसोबत, आणि त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला जर कधी भूक लागली ना, 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईचा प्राण कासावीस होतो. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबारांना म्हणते, दादा, ए दादा, दादा, अरे भूक लागली रे दादा, मला भूक लागली. भूक लागली म्हणल्याच्या नंतर आमच्या ज्ञानोबारांनी बगडामध्ये झोडी अडकावी आणि गावामध्ये मधुकरीला जावं. आणि मधुकरीला गेल्याच्या नंतर पहिल्या घरी दिली नाही म्हणून दुसऱ्या घरी जायचं. ऐका बरं, दुसऱ्या घरी दिली नाही म्हणून तिसऱ्या घरी जायचं, आणि तिसऱ्या घरी आमच्या ज्ञानोबारांना वंजळ भर पीठ द्यावं. आणि तेच वंजळ फेर पीठ आमच्या ज्ञानोबारांनी घरी आणावं. पण आणता आणता त्यांच्या पिठामध्ये माती टाकावी, पीठ माती टाकावी. त्या पिठामध्ये पीठ आहे ना ते पायाखाली तुडवावं. एवढे ज्ञानोबारांनी दुःख सहन केले हो, एवढे मन तळमळी हो, कासावीस प्राण मन तळमळी. बोला कासावीस प्राण तळमळी हो, कासावीस प्राण मन तळमळी हो, कासावीस प्राण. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबारांना सांगायची, दादा भूक लागली रे दादा, भूक लागली. भूक लागली म्हणलं की ज्ञानोबारांचा प्राण कासावीस व्हायचा. काय द्यावं मी मुक्ताला खायला, काय द्यावं मी मुक्ताला खायला. गावामध्ये मधुकरीला गेलं तर मधुकरी कुणी देत नाहीये, काय द्यावं खायला. असा ज्ञानोबारांचा प्राण कासावीस व्हायचा. जननी शोकवाये बाबुने, माऊली ज्ञान राजा, ज्ञान राजा. एके दिवशी दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणा दिवशी सगळे भावंड गावामध्ये जाऊ लागले. आणि गावामध्ये जात
असताना 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते दादा, ए दादा, अरे आपले जर आई वडील जर असते ना तर आपणही असा दिवाळीचा सण साजरा केला असता ना रे दादा. पण आपले आई वडील नाही आहेत रे दादा, काय करावं. माय बाप गेले दोली, आता नाही उरले कोणी, हे माऊली ज्ञान राजा. मुक्ता, काय खावं वाटतंय का तुला, काय खावं वाटतंय. अरे आपले आई वडील नसू दे ना, पण तुला काय खावं वाटतंय मला सांग, मी तुला आणून देईन. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता बोलते दादा. जननी वा. माऊली रे माऊली रे माऊली माऊली रे महाराज 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते दादा, काय खावं वाटतंय तुला दादा सांग मला. ज्ञानोबा सांगतात मुक्ता, ज्या दिवशी आपले आई वडील निघून गेले ना त्या दिवशी आईने मांडे खायला केले होते रे दादा. त्या मांड्याची चव अजून सुद्धा जिभेवर आहे. मला तुझ्या हातचे मांडे खायचे ग मुक्ता, मांडे खायचे. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते दादा, अरे मांडेच खायचेत ना, काय अवघड आहे, सोपं आहे दादा. जा गावामध्ये मधुकरीला जा, मधुकरीला जा, जेवढं पीठ भेटन तेवढं आण, आपण मांडे करू. मी जाते कुंभार दादाकडे जाते आणि कुंभार दादाकडून खापर घेऊन येते. आपल्याला मांडे बनवायचेत ना, कुंभार दादाकडून खापर घेऊन येते. वा. एका जननी शोकवाय, तैसी का जननी शोकवाय, कासावीच प्राण मन तळमळी, कासावीच प्राण मन तळमळी, कासावीच ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये होतं दादा. ज्यांच्या जीवनातले आई वडील निघून गेले ना त्यांना विचार आई वडिलाची किंमत काय असते. तर 5 वर्षाची चिमुकली मुक्ता कुंभार दादाकडे दिली. दादा, अहो मांडे खायचे, तू आमच्या दादाला खापर भेटेल का, थोडस मांडे खायचे. काका खापर द्यावं थोडस, आमच्या ज्ञानोबरांना मांडे करून द्यायचे. कुंभार दादा म्हणले, अरे मांडे खावं वाटतात तुम्हाला, अरे मांडे खावं वाटतात, अरे असे कसे खापर देत नाही, जा. शेवट 5 वर्षाची चिमुकली मुक्ता रडत रडत ज्ञानोबरायांकडे गेली. ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता काय झालं ग. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते, दादा, ए दादा, अरे आपल्या जीवनामध्ये नाही येत रे मांडे खायला दादा. अरे कुंभार दादाकडे गेले होते पण कुंभार दादानी नाही दिलं खापर दादा. आपल्या जीवनामध्ये नाहीत मांडे खायला. ज्ञानोबरायांना राग आला. जे कधीच न रागवणारे ज्ञानोबराय आज रागानं लालबंद झालेले आहेत. ऐका, कधीच न रागवणारे ज्ञानोबराय आज रागानं लालबंद झालेले आहेत. ज्ञानोबराय म्हणले, अरे त्याच दिवशी ज्ञानोबरांनी शपथ घेतली, अवघाचा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके.
त्या दिवशी ज्ञानोबाराय म्हणले, अरे आम्हाला एवढं दुःख आहे ना, पण मी हा जो संसार आहे ना, हा सगळ्यांचा संसार आहे ना, मी हा सुखाचा करेन. लालबंद झालेले ज्ञानोबाराय, त्या काळात काही लाईटीची व्यवस्था नव्हती, रस्त्याची व्यवस्था नव्हती, घरं काही असे नव्हते. ते ज्ञानोबाराय झोपडीमध्ये सिद्ध बेटामध्ये राहायचे आणि त्या झोपडीमध्ये ज्ञानोबाराय ताठी लावून गुडघ्यामध्ये मुडकं घालून ज्ञानोबाराय रडू लागले. ज्ञानोबाराय रडत असताना 5 वर्षाची चिमुकली मुक्ता दार वाजवते. दादा हे दादा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, मनाचा, योगी पावन मनाचा, हो योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते. दादा अरे तू योगी आहेस, तू महान आहेस, तू पुरुष आहेस रे दादा, आणि रडतोस काय? अरे पुरुषाचे लक्षण काय असते? अरे महान आहेस तू, योगीचे लक्षण काय असते रे दादा? आणि ताठी लावून तू रडतोय. दादा रडू नको रे दादा, रडू नको. अपराध जनाचा, जनाचा, हे जनाचा साहे अपराध जनाचा. 5 वर्षाची चिमुकली म्हणते. दादा ताठी उघड रे दादा. अरे आपल्या जीवनातले तर आई वडील निघून गेलेत रे दादा. अरे तू जर असं केलं तर आम्ही नेमकं कोणाकडे बघून जगायचंय रे दादा? कोणाकडे बघून जगायचे दादा? ताठी उघड रे दादा, असं करू नको. काकुळतीनं 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबारायने विनवणी करते. दादा दाड उघड रे दादा. साहे हे साहे, साहे हे साहे, साहे अपराध. वा साहि अपराध जनाचा, साहि अपराध जनाचा, चिमुकली मुक्ता म्हणते. दादा दार उघड रे दादा. हे दादा अरे नाही जर खायला भेटलं तर नाही भेटू दे, आम्ही झाडाचा पाला खाऊन जगू रे दादा, पण तू असं करू नको दादा. तू दार उघड रे दादा. मनोनी शांती धरा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, जय हो. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, मनाचा. ज्यांच्या जीवनातले आई वडील निघून गेले ना, त्यांना विचार आई वडिलाची काय किंमत असते. त्याच्यामुळे जीवनामध्ये आई वडील पाहिजे. आणि ज्यांचे आई वडील आहेत ना, आई वडील ज्यांचे आहेत ना,
त्यांनी आई वडिलाची सेवा करत राहा दादा, आई वडिलाची सेवा करा. आमच्या ज्ञानोबरायांचे आई वडील निघून गेले, त्यांना विचार आई वडिलाची काय किंमत असते. तर आई वडील नसले ना तर एवढं दुःख होतंय महाराज. त्याच्यामुळे जीवनामध्ये आई वडील पाहिजे. ऐका, आपण गणपतीच्या दरबारामध्ये आहो, एवढंच काम कराकडे. आपण नाही जरी देवाची भक्ती करण्यात आली ना, नका करू. आपण नाही जरी पंढरपूरची वारी करण्यात आली ना तर नका करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गणपतीपाशी असा संकल्प करा, गणपतीपाशी असा संकल्प करा की मी माझ्या आयुष्यात आई वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आई वडिलाला कधीच विसरणार नाही. असा गणपतीपाशी संकल्प करा. महिला मंडळ, आता सगळ्यांनी माझ्यासोबत आता गणपतीचं सुंदर आपण भजन करणार आहोत. सगळ्यांनी महिला मंडळ, तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजून, हातानी टाळी, मुखानी भजन, असं सगळ्यांनी भजन करायचं. करताल ना? नक्की? हा, सगळ्यांनी भजन करायचं बरं का. चला, सगळ्यांनी आमचे बाळू महाराज गोड असं भजन म्हणतील बरं का. चला. मोरया रे बाप्पा मोरया रे. टाळी, हात हात, वाह म्हणा, आवाज येत नाही. मोरया रे बाप्पा मोरया रे. हे मोरया रे बाप्पा मोरया रे. वाह, मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 ए मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. ए मोरया रे बाप्पा मोरया रे. वाह, मोरया रे बाप्पा मोरया रे. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. आपलं जीवनाचं सार्थक झालं भजन करून बरं का. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणले, अरे ज्यांचे आई वडील धन्यत ना, त्यांच्या कुळामधले जे पुत्र धन्यत ना, हो त्यांची आम्हाला काय घडाव सेवा. सुगमने मद मद घडोदाची सेवा. सुगमने मद मद घडोदाची सेवा. तुका म्हणे मद गडू त्यांची सेवा. तुका म्हणे मद गडू त्यांची सेवा. हरे माझ्या दैवा पर नाही कुळी गणर दे दे दामी कुळी गणर दे दे दामी तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा
होती दे सात्विक राम कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक हरी रे तयाचा हरी ग वाटे देवा हरी दया हरी ग वाटे देवा रे देवा वा वा देवा तयाचा बोला तयाचा हरिक वाट देवा गुळी कन्या जय हो. दे दादी गुळी कन्या रुद्र दे दादी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. सेवा घडायची ना कोणाची घडाव लक्षात बर का. जो आपल्या हितासाठी जागवतो ना त्याची सेवा घडाव. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ज्यांच्या घरामध्ये गीता भागवत आहे त्यांची सेवा घडाव. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ज्यांचे मुलं सात्विक आहेत ना त्यांच्या घरामध्ये सेवा घडाव. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडला. जसा झेपल तसा मांडला. आता सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने भजन करायचे. सगळा सगळ्यांनी हात वर घ्या. हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरी विठ्ठल दे दे विठ्ठल विठ्ठल दे दे विठ्ठल दे दे विठ्ठल विठ्ठल दे दे विठ्ठल आपोली ले कुरे वेडे वागोडे उत्तर नाही उच्चारीला अधिकार मी महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. माऊली, अंगात दुर्गुण असलेली पैसेवाली माणसं वरवर दिसायला सुखी दिसतात, पण ते बाळसं नसून ती सूज आहे हे ओळखायचं. पैसा मान सन्मान मिळाला की स्वतःमध्ये चांगले बदल करण्याकडे दुर्लक्ष होतं.
मी हवी ती गोष्ट विकत घेईन, मला कोणाची पर्वा नाही असा अहंकार मेंदूवर कब्जा करतो. मग दुःख अस्वस्थता कमी होण्याऐवजी वाढत जाते. त्यामुळं आपल्याकडे किती बी पैसा असो नसो, मन शुद्ध समाधानी ठेवण्यासाठी संत विचारांची वाट धरूया आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. गणपती जय तुझी चमकती न साऱ्या जगामध्ये, गणपती सोंड तुझी चमकती न साऱ्या जगामध्ये, गणपती सोड तुझी चमकती न साऱ्या जगामध्ये, गणपती सोड तुझी चमकती न साऱ्या जगामध्ये.